नमस्कार मित्रांनो, मी अमित कांबळे परत तुमचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिलीवर। तर आम्ही आज वाजलेत 10:15 आणि आम्ही बघतोय बिग बॉस, मराठी बिग बॉस। त्याच सहित गोकुळ अष्टमी निमित्ताने माझ्या मम्मीने विचार केला की आज पुरणपोळीचं जेवण बनवलं जाईल। तर अशा प्रकारे मम्मीने आज पुरणपोळीचा बेत केला आहे। तर तुम्ही बघू शकता की पुरणपोळी आता बनते आहे। तर ती कशी बनवते आणि ती आम्हाला कशी आवडते, आम्ही त्याचा एक छोटासा रिव्ह्यू कांबळे फॅमिलीकडून तुम्हाला आम्ही देत आहोत। तर तुम्हाला जर आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मम्मीने अशा प्रकारे पुरण येण्याचा पुरणच्या मैद्याचं पीठ आहे ना इथे। हो, मैद्याच्या सुरुवातीपासून दाखवायचं होतं पण घाई झाली, उशीर झाल्यामुळे मधूनच सगळं रेडी झाल्यावरच दाखवायला सुरुवात केली। हलक्या हाताने असं पुरणपोळी लाटायची आहे। तर अशा प्रकारे मम्मीने पुरणपोळी पूर्णपणे लाटलेली आहे। पुरणपोळी हे असं खाद्य आहे की मराठमोळीचं सगळ्यात आवडतं खाद्य आणि तेही शून्यापासून सुरुवात होत असेल तर ती पुरणपोळीपासून। अशा प्रकारे आमच्या घरात आहे ना कालवा वगैरे सगळं चाललं आहे। माझी पोरगी सगळ्यात मस्तीखोर आहे। पुरणपोळी आता जशी हे होते फक्त तोपर्यंत मी थोडंसं घरातलंही दृश्य दाखवतो। तरी माझी पोरगी आहे आणि पोरीची ना निवांत मस्ती चालली आहे आणि तर अशा प्रकारे पुरणपोळी पूर्णपणे अशी फुगत आहे। तर तुम्ही बघा आणि आमच्या कांबळे व्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। अशा नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचवू आणि जास्त करून व्हिडिओ याने अपलोड करायचा विचार करतोय मी। पण कसं थोडंसं कामानिमित्ताने थोडंसं हे राहतं, बिझी असतो आम्ही, तर त्यामुळे थोडंसं हे होतं। तर अशा प्रकारे बघा मराठमोळी ही पुरणपोळी अशी फुगलेली आहे। तर तुम्ही बघा, घरी बनवा आणि आवडल्यास आम्हालाही त्याचा रिव्ह्यू द्या, कमेंट करा। थँक्यू। हां पूर्ण दाखवा। अशा प्रकारे ही पुरणपोळी हे झाली आहे। लाईन तेल वगैरे लावून हे केलेलं आहे आणि हे आमचं छोटंसं किचन आहे। किचन आमचं जास्त मोठं नाही, छोटंसं आहे। आणि ही पुरणपोळी अशा प्रकारे पूर्ण रेडी झालेली आहे। दाखवा इकडे अशी माझ्या बायकोनी गुळवणी नेलेली आहे बाहेर। ही पुरणपोळी आणि ताटात अशा प्रकारे पुरणपोळीचा बेत आज आहे। सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप काही काही इथे बनवलेलं आहे आज। तर तुम्ही बघू शकता। तुझं थोडंसं दाखव काय काय बनवलं। अतिशय मूर्ख मुलगी आहे, सो मी या मूर्ख दोन माणसांना नॉमिनेट करते। तर अशा प्रकारे हा भात आहे, ही मेथीची भाजी। तुझ्या तू पण बोल काय तरी। कट म्हणजे सार, कोल्हापुरी सार खायला नक्की या। बाबा याच्यात काय आहे? या काय नाही याच्यात काय नाही। अशा प्रकारे आम्ही टीव्हीला बघतोय बिग बॉस, मराठी बिग बॉस। तुम्ही पण बघा। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जन्माष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वप्रथम की जे हंडीला जाणार आहेत तर त्यांनी काळजीपूर्वक थराला चढा आणि सांभाळून उतरा की तुमची घरचेही तुमची वाट बघत आहेत। तर अशा प्रकारे आपण जन्माष्टमीचा सण साजरा करूयात।
तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.